हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. सो आजचा द हिंदू न्यूजपेपर म्हणजे 14 ऑगस्ट 2025 चा जो आपला न्यूजपेपर आहे, या पेपरमध्ये नेमके काय काय बातम्या आहेत ज्या तुम्हाला यूपीएससी आणि एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह या परीक्षेसाठी महत्त्वाच्या राहू शकतात, याबद्दलची एक थोडक्यामध्ये चर्चा आपण आजच्या या सेशनमध्ये करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ दिस. आजचा द हिंदू न्यूजपेपर आणि ज्या काही बातम्या तुम्हाला इथे मी सांगतोय त्या बातम्या तुम्हाला नक्की वाचायच्या आहेत 14 ऑगस्ट 2025 च्या न्यूजपेपर मधून. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले जेव्हा आपण पान नंबर 1 वरती येतो आजच्या पेपरमध्ये, तर आपल्याला छत्तीसगड मधली एक बातमी बघायला मिळते. जीएस पेपर 2 गव्हर्नन्सच्या अँगलनी या बातमीकडे आपण बघू शकतो. छत्तीसगड मध्ये काही तिथे फॉरेस्ट राईट टायटल्स जे आहेत त्यामध्ये काही लॅप्सेस तिथे आढळून आलेले आहेत. सो छत्तीसगड गव्हर्नमेंट कट्स थाउजंड्स ऑफ फॉरेस्ट राईट टायटल्स. आता गव्हर्नमेंट कडून काय काय त्यामध्ये त्यांनी त्यांची बाजू कशी मांडलेली आहे ते पण त्यामध्ये पूर्ण बातमीमध्ये आलेले आहे. मग फॉरेस्ट राईट ऍक्ट आणि त्या अंतर्गत दिले जाणारे इंडिव्हिज्युअल फॉरेस्ट राईट्स आणि कम्युनिटी फॉरेस्ट राईट या सगळ्या गोष्टी आपल्याला बेसिकला जोडून तिथे बघाव्या लागणार आहेत या बातमीच्या अनुषंगाने. ठीक आहे. पहिल्या पानावरची ही बातमी आहे. त्यानंतर पहिल्या पानावरती अजून एक बातमी आहे. यावेळेस बजेटमध्ये एक एक्सपोर्ट प्रमोशन मिशन आलेलं होतं. आता रिसेंटली जे यूएस टॅरिफचा जो पूर्ण मुद्दा आहे त्या अँगलनी जर बघितलं तर या एक्सपोर्ट प्रमोशन मिशन मध्ये काही चेंजेस किंवा काही मॉडिफिकेशन्स केले जाणार आहेत आणि मग त्या अँगलनी ही बातमी आहे. गव्हर्नमेंट ट्विक्स एक्सपोर्ट प्रमोशन प्लॅन टू सॉफ्टन द ब्लो ऑफ यूएस टॅरिफ. अशा प्रकारची बातमी आहे. ही पण महत्त्वाची राहू शकेल. जीएस पेपर 3 इंडियन इकॉनॉमी आणि हे जे गव्हर्नमेंट स्कीम्स वगैरे विचारले जातात प्रिलिम्स मध्ये, त्यामध्ये आपल्याला एक्सपोर्ट प्रमोशन मिशन बद्दल विचारलं जाऊ शकते. त्यानंतर पुढे या पान नंबर 3 वरती, पान नंबर 3, आता तिथे जे तेलंगणामध्ये हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या जवळचा जो एक भाग आहे त्याचं नाव आहे कांचा गाचीबाऊली फॉरेस्ट एरिया. आणि मग इथे बरेचसे झाडं तोडले गेलेले आहेत आयटी पार्क बनवण्यासाठी. मग सुप्रीम कोर्टाने तिथे पूर्ण त्यांचे स्टेटमेंट इथे दिलेले होते किंवा त्यांचं म्हणणं आहे की पुन्हा ते झाडं तिथे लावा तुम्ही आणि तुमच्यासाठी केलेले जे ॲडव्हर्स रिमार्क आहे ते आम्ही रिमूव्ह करतो. सो हे सुप्रीम कोर्टाचं स्टेटमेंट आहे. दॅट विल रिमूव्ह दी ॲडव्हर्स रिमार्क इफ ऑल ट्रीज आर रिप्लांटेड. हे सुप्रीम कोर्टने इथे म्हणलेलं आहे. सो इथे म्हणजे डेव्हलपमेंट वर्सेस एन्व्हायरमेंट इश्यू जो आहे त्या अँगलनी ही बातमी आपल्याला बघता येऊ शकेल. जीएस पेपर 3 मध्ये एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन हा सिलेबस टॉपिक आहे, त्यामध्ये ही बातमी येईल आणि त्यानंतर प्रिलिम्स मध्ये हा एरिया जो आहे कुठं आहे ते विचारलं जाऊ शकते. त्यानंतर पान नंबर 3 वरती अजून एक बातमी आहे जे स्पेस रिलेटेड आहे किंवा भारतामध्ये तिथे काय होणार आहे तर फर्स्ट प्रायव्हेट कॉन्स्टेलेशन ऑफ अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट अंडर पीपीपी मॉडेल टू बी सेटअप. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा पीपीपी मॉडेल वरती भारतामधल्या कंपन्या आणि इस्रो यांचं मिळून तिथे काय होणार आहे तर पहिलं प्रायव्हेट कॉन्स्टेलेशन ऑफ अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट बनवलं जाणार आहे अंडर पीपीपी मॉडेल. आता ही अनाउन्समेंट कोणी केली? अनाउन्समेंट केलेली आहे इन स्पेस, आपली जी संस्था आहे इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर यांनी ही अनाउन्समेंट केलेली आहे. सो तसे आपण स्पेसमध्ये प्रायव्हेट सेक्टरच्या इन्व्हॉल्वमेंट बद्दल बरीचशी चर्चा करत राहतो. त्या अँगलनी ही बातमी आपल्याला दिसते. जीएस पेपर 3 स्पेस आणि त्यासोबतच प्रिलिम्ससाठी या प्रकारची बातमी महत्त्वाची राहू शकेल. नंतर या पुढे पान नंबर 4 वरती ही एक डेव्हलपमेंट नोट करून ठेवा किंवा जे आपले एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर आहेत एस जयशंकर ते मॉस्कोला जाणार आहेत आणि ते तिकडचे जे काउंटर पार्ट आहेत रशियन काउंटर पार्ट ऑफ एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर त्यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत. त्याच वेळेस आपण बघतोय की वांग यी हे जे चायनाचे फॉरेन मिनिस्टर आहेत ते दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत. सो पूर्ण ज्या आपण म्हणतो ना सूत्र हलतायत त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला दिसत आहेत. इंडिया, चायना, रशिया या तिघांमध्ये असणाऱ्या सगळ्या डेव्हलपमेंट आहेत. जीएस पेपर 2 IR च्या अँगलनी ही बातमी आपल्याला तिथे वाचावी लागेल. त्यानंतर पान नंबर 6 वरती या. पान नंबर 6 इथे काय दिलेलं बघा. सगळ्यात पहिले तर सुप्रीम कोर्टाने इथे अगेन सेंट्रल गव्हर्नमेंटला काही याबद्दल विचार करा अशा पद्धतीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे किंवा सुप्रीम कोर्टने नोटीस दिलेली आहे सेंटरला ऑन प्ली फॉर क्रीमी लेयर लाईक सिस्टीम इन SC ST रिझर्वेशन. तसं ओबीसी मध्ये क्रीमी लेयर ची सिस्टीम आहे त्या पद्धतीने SC ST रिझर्वेशन मध्ये आणता येईल का? कारण सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकारचे एक पिटिशन आलेलं आहे. तर मग त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटला नोटीस पाठवलेली आहे आणि मग त्यामध्ये आता पुढे काय काय होते ते बघू. पण जीएस पेपर 2 गव्हर्नन्स मध्ये ही बातमी आपल्याला
मोजता येऊ शकेल. नंतर पान नंबर 7 वरती या. 1950 मध्ये भारतामध्ये एक खूप मोठा भूकंप झाला होता नॉर्थ ईस्ट रिजन मध्ये. ठीक आहे, 8.6 मॅग्निट्यूडचा तो भूकंप होता आणि मग तिथे त्या अनुषंगाने ही बातमी आलेली आहे किंवा 1950 क्वेक दॅट ब्रोक द माउंटेन्स इज अ पोर्टेंट ऑफ थिंग्स टू कम. म्हणजे त्या भूकंपाबद्दल पहिले ते सांगितलेले त्यांनी आणि त्यानंतर अजून या प्रकारचे भूकंप पुढे येऊ शकतात का, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला कशा प्रकारची तयारी ठेवणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टींवरती चर्चा होतीये. GS1 जॉग्राफीच्या अँगलनी त्यांनी मग प्लेट टेक्टॉनिक्स वाला जो पार्ट आहे तो तिथे समजून सांगितलेला आहे आणि त्यासोबतच डिझास्टर मॅनेजमेंट GS पेपर 3 मध्ये देखील ही बातमी आपल्याला काउंट करता येऊ शकेल. नंतर पान नंबर 8 वरती आपण आलो. पान नंबर 8 एडिटोरियल पेज आहे. ऑलरेडी या रिलेटेड एक बातमी आलेली आहे 2 दिवसाआधीच किंवा होम मिनिस्टर जे आहेत त्यांनी तिथे म्हटलेले की लेफ्टनंट गव्हर्नर जे आहेत जम्मू अँड काश्मीर युटी मधले त्यांना काही लोक नॉमिनेट करता येऊ शकतात लेजिस्लेटिव्ह असेंब्लीवरती विदाउट द एड अँड ॲडवाइस ऑफ दी युटी गव्हर्नमेंट दर. ठीक आहे, सो इथे जर बघितलं आपण तर त्या रिलेटेड चर्चा इथे झालेली आहे किंवा एड अँड ॲडवाइस LG's नॉमिनेशन विदाउट गव्हर्नमेंट नॉड could affect J&K's इलेक्टोरल प्रोसेस. याचे काय काय कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतील याबद्दलची चर्चा इथे झालेली आहे. GS पेपर 2 मध्ये जसं आपला टॉपिकच आहे पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर, त्यामध्ये हा युटी लेजिस्लेचर पण आपण काउंट करून त्याला तिथे वाचू शकतो. प्रिलिम्स मध्ये पण या रिलेटेड काय काय प्रोसेस राहतात, किती लोक नॉमिनेट होऊ शकतात, या प्रकारच्या गोष्टी तिथे विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, नंतर पान नंबर 9 वरती या. आफ्रिका आणि चायना यांच्यामधला हा पूर्ण भाग आहे किंवा आफ्रिका इज चॅलेंजिंग चायनाज मायनिंग हेगेमनी. चायनाची मायनिंग हेगेमोनी त्याला आफ्रिका चॅलेंज करते. मग आफ्रिकामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये कोणते कोणते मिनरल रिसोर्सेस आहेत. फॉर एक्झाम्पल त्यांनी ते कोबाल्टचं सांगितलेलं आहे किंवा डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो मध्ये कोबाल्टचे रिसोर्सेस मोठ्या प्रमाणात आहेत. सो त्या अँगलनी ही बातमी आहे. GS पेपर 2 IR मध्ये आपल्याला ह्याला मोजता येईल किंवा कशा पद्धतीने हा एक डायमेन्शन एक येतो IR मध्ये किंवा मायनिंग आणि मग आफ्रिका कॉन्टिनेंट आणि चायना यांच्यामधला पूर्ण तो भाग आहे. आणि प्रिलिम्स मध्ये आपल्याला इथले जे मायनिंग एरियाज आहेत त्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. नंतर पान नंबर 10 वरती या. SC/ST स्कॉलरशिप जे आहे जे प्री मॅट्रिक आणि पोस्ट मॅट्रिक त्याबद्दलची पूर्ण बातमी आहे. हाऊ कॅन SC/ST स्कॉलरशिप बी एक्सपांडेड. याला कसं एक्सपांड करता येऊ शकेल यावरती पूर्ण आणि सध्या मग काय काय तिथे इश्यूज राहू शकतात या स्कीम मध्ये त्याबद्दलची चर्चा इथे झालेली आहे. GS पेपर 2 मध्ये आपल्याला वेलफेअर स्कीम्स फॉर व्हल्नरेबल सेक्शन्स नावाचा टॉपिक आहे, त्यामध्ये ही बातमी आपल्याला तिथे काउंट करता येऊ शकेल. नंतर पान नंबर 12 वरती या. RBI ने हे खूप महत्वाचं आहे आपल्याला आन्सर रायटिंगसाठी एकतर कामात येणार आहे. प्रिलिम्स मध्ये पण या प्रकारच्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. RBI ठीक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रिस्क्राइब 7 सूत्र त्यांनी दिलेले आहेत फॉर AI अडॉप्शन इन फायनान्शियल सेक्टर. ठीक आहे, 7 सूत्र पहिले मग ते 7 कोणते आहेत ते एकदा माहिती पाहिजे आपल्याला आणि त्याला त्यांनी एक नाव दिलेलं आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे फ्रेमवर्क फॉर रिस्पॉन्सिबल अँड एथिकल एनेबलमेंट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे, आणि मग याचा शॉर्ट फॉर्म जर केला तर फ्री AI असा होतो. फ्री AI रिस्पॉन्सिबल अँड एथिकल एनेबलमेंट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मग असंच डायरेक्ट विचारलं की हे फ्रेमवर्क जे आहे ते कोणी तिथे आणलेलं आहे तर आपल्याला माहिती पाहिजे की RBIचं हे फ्रेमवर्क आहे. GS पेपर 3 मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये रिसेंट डेव्हलपमेंट त्यामध्ये AI या अँगलनी ही बातमी आपल्याला कनेक्ट करता येईल. GS पेपर 2 मध्ये गव्हर्नन्स कारण फायनान्शियल सेक्टर आहे तिथल्या गव्हर्नन्स रिलेटेड सगळ्या गोष्टी तिथे पण आपल्याला ही बातमी जोडता येऊ शकेल. प्रिलिम्स मध्ये हे फ्री AI वरती नक्कीच काही ना काहीतरी येणाऱ्या एक्झाम्स मध्ये विचारलं जाणार आहे. ठीक आहे, सो ती एक बातमी झाली. इन दी एंड पान नंबर 15 वरती या. व्हिएतनाम जे आहे व्हिएतनाम वाले आता एकदम पेटलेले आहेत आणि ते म्हणलेले आहेत की आम्हाला पुन्हा एकदा श्रीमंत व्हायचंय. ठीक आहे, सो अशी बातमी आहे किंवा व्हिएतनाम म्हणते की वी वॉन्ट टू बी रिच बाय 2045. ठीक आहे, त्यासाठी त्यांनी पूर्ण त्यांच्या इकॉनॉमीला ओव्हरहॉल करण्यास सुरुवात केलेली आहे. सो व्हिएतनाम ओव्हरहॉल्स इकॉनॉमी इन अ बिड टू बिकम एशियाज नेक्स्ट टायगर बाय 2045. जसं आपण बघतो की 1970च्या डिकेडमध्ये एशियन टायगर्स नावाची कॉन्सेप्ट आली होती तर व्हिएतनाम म्हणते की आम्हाला एशियाचे नेक्स्ट टायगर बनायचे बाय 2045. तर मग अशा प्रकारे इकॉनॉमी ओव्हरऑल कोण केली कशी केली हे प्रिलिम्स मध्ये एकतर विचारलं जाऊ शकेल आणि थोडंफार आपल्याला तो रेफरन्स आन्सर रायटिंग मध्ये आणता येऊ शकेल. ठीक आहे, सो
या पद्धतीने आजच्या न्यूजपेपरमध्ये आलेल्या आहेत या सगळ्या बातम्या अशा पद्धतीने सिलेबसला जोडून त्या बातम्या व्यवस्थितपणे वाचून ठेवा। आता याच्यामध्ये आपण बघतो किंवा आता सध्या जे आहे ते तुम्ही यूपीएससी एमपीएससी ची तयारी करताय, पण तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये बरेचसे लोक असे नक्कीच असणार आहेत जे इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तयारी करतात। रिसेंटली आता जर आपण बघितलं तर ठाणे महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे किंवा बीएमसीच्या जाहिराती येत राहतात। त्यानंतर आपण म्हटलं किंवा वेगवेगळ्या पद्धतीने एसएससी मध्ये वेगवेगळ्या वॅकन्सीज येत राहतात, रेल्वे मध्ये येत राहतात। सो या विविध परीक्षांसाठी आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तयारी करून घेतली जाते। त्यामुळे तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये जे आहेत त्यांना नक्की हे सांगा। टीईटी टेटचे कोर्स आपल्याकडे चालतात, सरळ सेवा भरती, त्यानंतर WRD WCD, त्यानंतर पोलीस भरती असेल, एसएससी, रेल्वे भरती, तलाठी भरती, कृषी भरती, महानगरपालिका भरती, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची एक जाहिरात आलेली आहे, त्याची देखील बॅच आपण चालवतोय। त्यानंतर महिला व बाल विकास भरती, त्यासोबतच रिसेंटली काही नवीन प्लॅटफॉर्म्स आपण सुरू केलेले आहेत, जसं इग्नाइट MBA, त्यावरती आपण MBA एक्झाम्सची तयारी करून घेतो। त्यानंतर बँकिंग इन्शुरन्स या रिलेटेड बॅचेसही आपल्याकडे आहेत। नवोदय परीक्षा, इग्नाइट पाठशाला नावाचा आपला प्लॅटफॉर्म आहे, त्यावरती आपण नवोदय परीक्षा आणि त्या संबंधित सगळे कोर्सेस आपण त्यावरती चालवतो। त्या रिलेटेड गायडन्स त्या YouTube चॅनलवरती आपल्याला बघायला मिळते। आणि इग्नाइट लॉ नावाचं वेगळं YouTube चॅनल आहे, त्यावरती आपण लॉ रिलेटेड एक्झाम्सच्या तयारीबद्दल चर्चा तिथे करतो। ठीक आहे, आता हे जे सगळे कोर्सेस आहेत या सगळ्या कोर्सेस वरती 16 ऑगस्ट पर्यंत, 8 ऑगस्ट पासून ते 16 ऑगस्ट पर्यंत ही ऑफर होती। आता 16 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला या कोर्सेस वरती 30% डिस्काउंट अवेलेबल आहे। त्यामुळे तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्ही पण परचेस करा कोर्सेस आणि तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल त्यांनाही सांगा। यासाठी काय करायचंय, जेव्हा कोर्स परचेस करताय त्यावेळेस ऍप मध्ये जेव्हा तुम्ही कोर्स परचेस करताय त्यावेळेस तिथे कूपन कोड टाकायचा ऑप्शन येतो। मग तिथे तुम्ही काय करायचंय, इंडिया हा कूपन कोड यूज करायचा आहे। अकॉर्डिंगली तुम्हाला तुमच्या सगळ्या कोर्सेस वरती 30% डिस्काउंट अवेलेबल होणार आहे। ठीक आहे, सो याचा सगळ्यांनी लाभ घ्या। आणि इन दी एंड आपण जे काही ह्या गोष्टी डिस्कस करत राहतो, वेगवेगळ्या परीक्षांच्या जे काही नोटिफिकेशन्स येत राहतात, या सगळ्या अपडेट तुम्हाला आपल्या इग्नाइट UPSC MPSC या टेलिग्राम चॅनलवरती देखील अवेलेबल होतात। यावरती आपल्या सगळे जे नोट्स असतील, प्रिंटेड जे PDF मटेरियल जे असतील, त्या सगळ्या गोष्टी त्यावरती आपण रेग्युलरली शेअर करत राहतो। क्विजेस वगैरे होत राहतात त्यावरती। सो त्यामुळे हे जे चॅनल आहे हे जॉईन करून ठेवा। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याबद्दलची लिंक तिथे दिलेली आहे। तिथेच खाली अजून एक इंस्टाग्रामची पण लिंक आहे आणि ती पण जॉईन करून ठेवा, त्यावरती पण चांगले चांगले अपडेट्स येत राहतात। YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तुम्ही तर नक्की करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे व्हिडिओ आला की तुम्हाला अपडेट्स रेग्युलरली येत राहतील। ठीक आहे, खाली इथे नंबर पण दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता। खाली नंबर स्क्रोल पण होत आहेत, तिथूनही तुम्ही कॉल करून अजून वेगवेगळ्या कोर्सेस बद्दलची आपली माहिती जी आहे ते तिथून नक्की घेऊ शकता। चालेल, मग तर आता आपण इथे थांबू। ज्या पद्धतीने आपण बोललेलो तसं एकदा फक्त वाचून ठेवा पेपर, बाकी नंतर आपण पुढच्या सेशनमध्ये चर्चा करतच राहू। ठीक आहे, थांबू आपण इथे। थँक्यू व्हेरी मच।